नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज जो पाहणार आहोत त्या घटकाचं नाव आहे आकृतिबंध. आकृतिबंध हा जो घटक आहे तो खूप सोप्या पद्धतीने सोडवला जातो. पहा, या घटकामध्ये काही आकृत्यांचा व चिन्हांचा काय असतो समावेश दिलेला असतो. तर तो क्रमांक किंवा तो संच क्रमाने पुन्हा पुन्हा येतो, तो आपल्याला काय करायचा आहे, ओळखायचा आहे. पहा, त्यांनी दिलेलं आहे. पहिली पतंगाची आकृती आहे, दुसरी बलून म्हणजे फुगा आहे, तिसरी काईट म्हणजे पतंग आणि चौथी तर बलून. तर मित्रांनो, आपली जी चौथी आकृती येणार ती म्हणजे काईट. काईट म्हणजे पतंग या स्वरूपाची आपली काय असणार आहे, आकृती असणार आहे. पहा, अशी कुठं पर्यायामध्ये दिले का, तर 1 नंबर पर्यायामध्ये आपली आकृती आहे. तर पुढचं पाहूया की पंक्त्या दिलेल्या आहेत. हे पहा, इकडं तोंडाची, इकडं 2, इकडं 3, पुढं काय येणार, 4 पंक्त्या येणार. पहा, 4 पंक्त्या म्हटलं की याचं तोंड इकडं आहे आणि याचं तोंड काय आहे, या पंक्तीचं तोंड काय आहे, या साईडला आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 हा आपला उत्तर असणार आहे. पहा, पहिली आकृती दिली आहे, त्याच्यामध्ये एक वर्तुळ दिलंय, दुसरा त्रिकोण दिलाय, त्याच्यामध्ये 2 वर्तुळ दिलेत. तिसरी आकृती आहे त्रिकोण, 3 वर्तुळ दिलेले आहेत. चौथी जी येणार आहे 3 आणि 4 वर्तुळ आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. म्हणजेच 1 नंबरचा पर्याय आपल्याला काय येणार, योग्य येणार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर पाढा येत असेल तर बेक बे बेदोनी 4 बेत्रिक 6 बेचोक 8 बेपंचे 10 बेचोक 8 म्हणजे इथं काय असणार आहे, 8 हे उत्तर असणार आहे. किंवा समसंख्या 2 4 6 8 10 या पद्धतीने सुद्धा देखील तुम्ही करू शकता. पुढं विद्यार्थी मित्रांनो, पहा, चिन्ह दिलेले आहेत. अधिक, गुणाकार, भागाकार, वजा. अधिक, गुणाकार, भागाकार, वजा. अधिक, गुणाकार, भागाकार, वजा. तर कोणतं येणार रे, तर अधिक आणि वजा बाकीचं चिन्ह आपल्याला काय येणार, ह्याचा उत्तर म्हणून येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक ॲरो दिलेला आहे, परत 2 ॲरो, 3 ॲरो आणि चौथ्यामध्ये काय येणार, अशा पद्धतीने यायला पाहिजे. आपली आकृती पहा बरं कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 2 यामध्ये आपली आकृती आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण हा आजचा घटक पाहिला. त्याचं नाव होतं आकृती बंद. आपण भेटणार आहोत पुढच्या प्रकरणामध्ये, ज्याचं नाव आहे सप्ताहाचे वार, म्हणजेच आठवड्याचे वार किती असतात रे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे मी नंतर अशाच नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर पुढच्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.